इन बायोलॉजी सब्जेक्ट. वेलकम टू माय व्हिडिओ. सर्वांचं माझ्या व्हिडिओमध्ये स्वागत आहे. इन द प्रिव्हियस व्हिडिओ वी सीन अबाउट टॉपिक वाइज मार्क डिस्ट्रीब्यूशन and introduction of our syllabus. Okay, now in this video we will going to explain question paper nature for unit test. Unit test साठी तुम्हाला 1.5 hour टाइम आहे आणि 25 मार्क्स आहे. 25 मार्काची तुमची युनिट टेस्ट असते. त्यासाठी 1.5 तास हे तुम्हाला टायमिंग आहे. त्यामध्ये सेक्शन फर्स्ट क्वेश्चन नंबर 1 सिलेक्ट अँड राईट द करेक्ट आन्सर्स 4 मार्क्स. हिअर MCQ टाइप क्वेश्चन्स म्हणजे रिकाम्या जागा भरा. 4 क्वेश्चन्स 4 मार्क्स. या ठिकाणी 4 प्रश्न आहेत, 4 मार्क आहे. म्हणजेच इट मीन्स 1 क्वेश्चन कॅरी 1 मार्क. रिकाम्या जागा भरा. सिलेक्ट अँड राईट द करेक्ट आन्सर्स. MCQs मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स म्हणजे वरती क्वेश्चन दिलेला असतो आणि त्याच्या खाली त्याचे 4 पर्याय दिलेले असतात. त्यातला करेक्ट जो पर्याय आहे तो तुम्ही निवडायचा. फॉर एक्झाम्पल डॅश डॅश इज द फादर ऑफ जेनेटिक्स, ग्रेगॉर मेंडेल, अशी ते शांतीची खाली नावं दिलेली असतात. त्यातलं करेक्ट आन्सर कोणतं आहे ते आपण चूज करायचं आहे आणि इथे लिहायचं असतं. 4 मार्कासाठी आहे. क्वेश्चन नंबर 2 आन्सर द फॉलोइंग म्हटलेलं आहे 1 to 3. 3 क्वेश्चन्स आहेत, 3 मार्क्स आहेत. मीन्स ईच क्वेश्चन कॅरी 1 मार्क. टाइप बघा कोणता आहे क्वेश्चनचा. व्हेरी शॉर्ट आन्सर क्वेश्चन्स. व्हेरी शॉर्ट आन्सर म्हणजे काय, देअर आन्सर कम्प्लिटेड विदिन 1 सेंटेन्स. एका वाक्यात उत्तरे द्या. फक्त एका वाक्यामध्ये त्याचं उत्तर लिहायचं आहे. 3 प्रश्न आहेत 1 to 3. 3 मार्क्स आहेत. प्रत्येक क्वेश्चनला 1 मार्क आहे. ओके. देन क्वेश्चन नंबर 3 to 4 8 अटेम्प्ट एनी 4 असं म्हटलेलं आहे. 4 to 8 4 5 6 7 आणि 8 म्हणजे 5 क्वेश्चन्स आहेत. त्यापैकी तुम्हाला अटेम्प्ट एनी 4 म्हटलेला आहे. 4 सोडवायचे आहेत. 8 मार्क आहेत. शॉर्ट आन्सर क्वेश्चन्स. आता इथं उत्तर तुम्हाला किती अपेक्षित आहे 2 मार्कासाठी. ओनली 4 सेंटेन्स. मिनिमम 4 सेंटेन्स, मॅक्झिमम 6 सेंटेन्स. आणि बायोलॉजीमध्ये उत्तर लिहिताना ते आकडे टाकून लिहिले. पॉइंटेड 1 2 3 4. 4 पॉइंट तुमचे बरोबर असतील 2 मार्क्स मिळतात. एखादा दुसरा चुकतो म्हणून आपण मॅक्झिमम 6 सेंटेन्स तुम्ही या ठिकाणी लिहायचे. पॉइंटेड लिहायचे 1 2 3 4 5 6. अपेक्षित आहे मिनिमम तुम्हाला 4 सेंटेन्स. 4 करेक्ट सेंटेन्स 2 मार्क्स. म्हणजे ईच सेंटेन्स किंवा ईच पॉइंट कॅरी हाफ मार्क. म्हणजे प्रत्येक पॉइंटला करेक्ट पॉइंट असेल तर अर्धा मार्क्स मिळतो. 4 पॉइंट तुम्ही लिहायचे आहेत 2 मार्क्स मिळतात. देन अटेम्प्ट एनी 2 क्वेश्चन नंबर 9 to 11. 9 10 11 3 क्वेश्चन्स आहेत. अटेम्प्ट एनी 2 म्हटलेला आहे. 2 तुम्हाला सोडवायचे आहेत. शॉर्ट आन्सर टाइप क्वेश्चन्स आहेत. 6 मार्क्स आहेत. एका क्वेश्चनसाठी ईच क्वेश्चन कॅरी 3 मार्क्स. प्रत्येक क्वेश्चनला 3 मार्क आहेत. अँड देअर आन्सर कम्प्लिटेड विदिन 6 to 8 सेंटेन्स ओनली. म्हणजे 6 ते 8 वाक्यामध्ये या प्रश्नाचं उत्तर तुम्ही पूर्ण करायचं आहे. म्हणजे मिनिमम 6 सेंटेन्स, मॅक्झिमम 8 सेंटेन्स. सेक्शन डी बघा. अटेम्प्ट एनी 1 म्हटलेला आहे. क्वेश्चन नंबर
12 to 13, 12, 13, 14, सॉरी 12 आणि 13 असे दोन क्वेश्चन्स आहेत. अटेम्प्ट इन 1 म्हटलेला आहे. एक तुम्हाला सोडवायचा आहे. लॉंग आन्सर टाइप क्वेश्चन आहे. 4 मार्क आहे. देअर आन्सर कम्प्लीटेड विदिन मिनिमम 8 सेंटेन्स अँड मॅक्झिमम 10 to 10 सेंटेन्स. म्हणजे जास्तीत जास्त मिनिमम तुम्हाला 8 सेंटेन्स लिहायचे आहेत आणि जास्तीत जास्त तुम्ही 10 सेंटेन्स लिहू शकता. आकडे टाकून लिहायचं पॉइंटेड 1, 2, 3, 4 अप टू 8. का तर प्रत्येक पॉइंटला तुम्हाला बायोलॉजीमध्ये अर्धा मार्क असतो. 8 पॉइंट तुम्ही करेक्ट लिहिले 4 मार्क्स मिळतात. ओके, तर युनिट टेस्ट फर्स्ट हे 25 गुणाची तुमची टेस्ट घेतली जाते. सर्वसाधारणपणे मी पहिल्या लेक्चरमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे. फर्स्ट टर्मच्या मध्यभागी ही आम्ही युनिट टेस्ट पहिली तुमची घेतो. 25 गुणाची ही टेस्ट असते. 1.5 तासाचा त्याला वेळ असतो आणि त्याच्यामध्ये 4 सेक्शन आहेत. सेक्शन ए, सेक्शन बी, सेक्शन सी आणि सेक्शन डी असे 4 सेक्शन मध्ये तुम्हाला हे विभागलेलं आहे प्रश्नपत्रिका. पहिल्यामध्ये एमसीक्यूज आहे, 4 मार्क आहे. दुसऱ्यामध्ये आन्सर इन 1 सेंटेन्स आहे, एका वाक्यात उत्तरे आहे. 3 प्रश्न आहेत, 3 मार्क आहेत. त्याच्यामध्ये तिसऱ्यामध्ये अटेम्प्ट इन 4 म्हटलेलं आहे, 5 दिलेले असतात. शॉर्ट आन्सर असते, प्रत्येकाला 2 मार्क्स असतात. 4 ते 8 मार्क्स झाले. इथं क्वेश्चन नंबर 9 ते 11 3 क्वेश्चन्स आहेत. शॉर्ट आन्सर आहे, 6 मार्क आहे. प्रत्येक क्वेश्चनला 3 मार्क आहे. देअर आन्सर कम्प्लीटेड विदिन 6 to 8 सेंटेन्स. म्हणजे 6 सेंटेन्स मध्ये मिनिमम तुम्हाला ते लिहायचं आहे. 6 सेंटेन्स जर करेक्ट असतील तर तुम्हाला 3 मार्क मिळतात. प्रत्येक सेंटेन्सला हाफ मार्क आहे. आणि सेक्शन डी हा लॉंग आन्सर असतो. 2 आहेत, 12 आणि 13. त्यातला एक तुम्हाला सोडवायचा आहे. लॉंग आन्सर आहे. एका क्वेश्चनसाठी 4 मार्क आहे. 4 दुनी 8 म्हणजे त्याचे उत्तर किती याच्यामध्ये लिहिलं आहे सेंटेन्स मध्ये 8 सेंटेन्स. असे टोटल पहिली टेस्ट तुमची जी आहे ती 25 गुणाची होती. ओके, देन वी सी अबाउट द क्वेश्चन पेपर नेचर किंवा फॉर्मॅट ऑफ टर्मिनल एक्झामिनेशन. टर्मिनल एक्झामिनेशन म्हणजे सामायिक परीक्षा. पहिल्या सत्राच्या शेवटी ही सामायिक परीक्षा तुमची घेतली जाते. 50 मार्क्स, टाइम 2.5 hours, 2.5 तासाचा त्याला वेळ आहे आणि मार्क्स किती 50. याच्यामध्ये 4 सेक्शन आहेत. सेक्शन ए, सेक्शन बी, सेक्शन सी आणि सेक्शन डी. सेक्शन ए मध्ये 2 क्वेश्चन आहेत. फर्स्ट क्वेश्चन मध्ये म्हटले सिलेक्ट अँड राईट द करेक्ट आन्सर, 7 मार्क्स. रिकाम्या जागा भरा. एमसीक्यूज टाइप क्वेश्चन असतो. 7 प्रश्न असतात, 7 मार्क आहेत. प्रत्येक क्वेश्चनला 1 मार्क आहे. क्वेश्चन 2 मध्ये म्हटले आन्सर द फॉलोइंग 1 to 7, 1 ते 7 प्रश्न विचारलेले आहेत. व्हेरी शॉर्ट आन्सर क्वेश्चन. म्हणजे एका वाक्यात उत्तरे द्या. फक्त 1 सेंटेन्स मध्ये त्या क्वेश्चनचं आन्सर जे आहे ते कम्प्लीट करायचं आहे. 7 मार्क्स. 7 क्वेश्चन्स, 7 मार्क्स मीन्स ईच क्वेश्चन कॅरी 1 मार्क. याच्यामध्ये एकूण 7 प्रश्न तुम्हाला विचारले जातात. प्रत्येक प्रश्नासाठी 1 गुण आहे. टोटल 7 गुण आहेत. देअर आन्सर कम्प्लीटेड विदिन 1 सेंटेन्स. एका वाक्यात उत्तरे द्या. एकाच वाक्यात त्याचं उत्तर तुम्ही लिहायचं आहे. सेक्शन बी मध्ये क्वेश्चन नंबर 3 to 13 अटेम्प्ट एनी 8 म्हणलेला आहे. शॉर्ट आन्सर टाइप क्वेश्चन means their answer completed within minimum 4 sentence and maximum 6 sentence. Each question carry 2 marks and each point carry half mark. प्रत्येक पॉइंटला अर्धा मार्क असतो. 4 पॉइंट तुम्ही करेक्ट लिहिले तर तुम्हाला 2 मार्क्स मिळाले दिले जातात. 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12 आणि 13 इथे क्वेश्चन्स आहेत. त्यातले फक्त तुम्हाला 8 सोडवायचे आहेत. 3 ते 13 किती होतात बघा. 3, 4, 5, 6, 7,
8, 9, 10, 11, 12 आणि 13. म्हणजे इथून 3 ते 13 म्हणजे 11 प्रश्न आहेत. त्यातले फक्त तुम्हाला 8 सोडवायचे आहेत. शॉर्ट आन्सर आहे. मिनिमम 4 सेंटेन्स मध्ये त्याचं उत्तर तुम्हाला लिहायचं आहे. प्रत्येक क्वेश्चनला 2 मार्क आहेत. 8 क्वेश्चन तुम्हाला अटेम्प्ट करायचे, 16 मार्क. सेक्शन सी क्वेश्चन नंबर 14 to 19 पुढे म्हटले अटेम्प्ट एनी 4 शॉर्ट आन्सर 10 मार्क्स. 4 तुम्हाला सोडवायचे, 12 मार्क आहे. म्हणजे इच क्वेश्चन कॅरी 3 मार्क्स. 3 मार्काचे हे प्रश्न असतात. आता 3 मार्कासाठी किती तुम्हाला उत्तर लिहायला पाहिजे, तर देअर आन्सर कम्प्लिटेड विदिन मिनिमम 6 सेंटेन्स अँड मॅक्झिमम 8 सेंटेन्स. आता प्रत्येक सेंटेन्सला अर्धा मार्क असतो. 6 सेंटेन्स लिहिले करेक्ट 3 मार्क. 6 सेंटेन्स मध्ये मिनिमम तुम्ही ते उत्तर पूर्ण करायचं आहे. 14, 15, 16, 17, 18 आणि 19 6 प्रश्न आहेत. 6 मध्ये तुम्हाला फक्त 4 लिहायचे आहेत. 12 मार्क. सेक्शन डी क्वेश्चन नंबर 13 अटेम्प्ट 2 म्हटलेला आहे. लॉंग आन्सर क्वेश्चन आहे. 20, 21, 22 आणि 23 4 क्वेश्चन आहेत. त्यामध्ये फक्त तुम्हाला 2 लिहायचं आहे. लॉंग आन्सर आहे. 8 मार्क आहे. म्हणजे इच क्वेश्चन कॅरी 4 मार्क्स. प्रत्येक क्वेश्चन साठी 4 मार्क आहेत. अँड देअर आन्सर कम्प्लिटेड विदिन मिनिमम 8 सेंटेन्स. कमीत कमी 8 ओळीमध्ये 8 वाक्यामध्ये तुम्हाला ते उत्तर लिहायचं आहे. आकडे टाकून लिहायचं पॉइंटेड बायोलॉजीमध्ये 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8. 8 सेंटेन्स जर बरोबर असतील प्रत्येक क्वेश्चन मध्ये आन्सर तुमच्या, तर तुम्हाला 4 मार्क मिळतील. लॉंग आन्सर असे टोटल 50 मार्क आहे. ओके. सी अबाउट क्वेश्चन पेपर नेचर फॉर annual examination. Here 70 marks for your annual examination and 3 hours timing for 70 marks. It includes also 4 sections: section A, section B, section C and section D. 70 मार्काची तुमची ही वार्षिक परीक्षा आहे. सेकंड सत्राच्या शेवटी आपण ही परीक्षा घेत असतो. ओव्हरऑल सिलेबस वरती हा क्वेश्चन पेपर तुमचा सेट केला जातो. फर्स्ट व्हिडिओमध्ये आपण टॉपिक वाईज मार्क डिस्ट्रीब्युशन पाहिलेला आहे. प्रत्येक टॉपिकला चॅप्टरला किती मार्क्स आहे त्याप्रमाणे हा क्वेश्चन पेपर तुमचा सेट केला जातो. ओव्हरऑल एंटायर सिलेबसला लक्षात ठेवायचं. त्याच्यामध्ये फर्स्ट क्वेश्चन आहे, सिलेक्ट अँड राईट द करेक्ट आन्सर्स 1 to 10 मार्क्स. एकूण 10 MCQs या ठिकाणी आहेत. क्वेश्चन फर्स्ट मध्ये 10 मार्क्स आहेत. इच क्वेश्चन कॅरी 1 मार्क. मराठीमध्ये आपण त्याला रिकाम्या जागा भरा असं म्हणतो. फिल इन दी ब्लँक्स. मल्टिपल चॉईस क्वेश्चन वरती क्वेश्चन विचारला जातो आणि खाली त्या क्वेश्चनचे 4 पर्याय असतात. त्या 4 मधला एक पर्याय तुम्ही करेक्ट जो आहे तो चूज करायचा आहे आणि सेंटेन्स परत लिहायचा आहे. ओके. देन क्वेश्चन नंबर 2, आन्सर द फॉलोइंग 1 to 7 व्हेरी शॉर्ट आन्सर क्वेश्चन्स. म्हणजे एका वाक्यात उत्तरे द्या. देअर आन्सर कम्प्लिटेड विदिन 1 सेंटेन्स ओनली. 7 प्रश्न आहेत. सॉरी 8 प्रश्न आहेत. 8 मार्क्स आहेत. सेक्शन बी क्वेश्चन नंबर 3 to 14 अटेम्प्ट एनी 8 शॉर्ट आन्सर क्वेश्चन्स आहे. देअर आन्सर कम्प्लिटेड विदिन मिनिमम 4 सेंटेन्स. 4 वाक्यामध्ये या प्रश्नांचे उत्तर लिहायचं आहे तुम्हाला. शॉर्ट आन्सर मध्ये इच सेंटेन्स कॅरी हाफ मार्क. म्हणजे 4 करेक्ट पॉइंट असतील तर तुम्हाला 2 मार्क्स मिळतात. प्रत्येक पॉइंट साठी अर्धा मार्क असतो. 16 मार्क आहेत. 8 प्रश्न लिहायचे आहेत. इच क्वेश्चन कॅरी 2 मार्क्स. 3 ते 14
3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13 आणि 14 म्हणजे 12 प्रश्न आहेत. 12 पैकी फक्त 8 तुम्हाला लिहायचे असतात आणि 8 क्वेश्चनसाठी 16 मार्क आहेत. म्हणजे प्रत्येक क्वेश्चनला 2 मार्क आहेत आणि त्याचं उत्तर आपल्याला मिनिमम 4 सेंटेन्स मध्ये पूर्ण करायचं असतं, मॅक्झिमम 6 सेंटेन्स. ओके. देन सेक्शन सी, क्वेश्चन नंबर 15 to 26. Attempt any 8 also short answer type question, 24 marks. 8 लिहायचे आहेत, 24 मार्क आहेत. म्हणजे each question carry 3 marks and their answer completed within minimum 6 sentence and maximum 8 sentence. म्हणजे 6 किंवा 8 सेंटेन्स मध्ये या प्रश्नाचं उत्तर तुम्ही पूर्ण करायचं आहे. आकडे टाकून पॉइंटेड बायोलॉजी मध्ये उत्तर लिहायचे असतात. तुमचं उत्तरपत्रिकेचं जे रिप्रेझेंटेशन आहे ते अट्रॅक्टिव्ह आणि चांगलं असलं पाहिजे. इसे रायटिंग सारखं प्रश्न उत्तर लिहायची नाहीत. पॉइंट टाकून आकडे टाकून लिहायचे. मी वारंवार तुम्हाला आठवण करून देतोय का तर बायोलॉजी विषयामध्ये गेल्या वर्षी जी 12वीची बोर्ड एक्झाम झाली त्याच्यामध्ये आपला विद्यार्थी 100 पैकी 100 गुण घेऊन तो बोर्डामध्ये पहिला आलेला आहे आणि हे 20 वर्षाचं रेकॉर्ड आहे महाराष्ट्रातला. तर बायोलॉजी हा विषय डिस्क्रिप्टिव्ह आहे आणि त्यामुळे 100 पैकी 100 मार्क्स हे बायोलॉजीमध्ये पडत नाहीत. 20 वर्षातून ही पहिली केस घडलेली आहे आणि तो विद्यार्थी आपला विद्यार्थी आहे. संदीप मिल्के, तुम्हाला एखाद्या वेळेस माहिती झाला असेल तर त्यानं हे 20 वर्षातलं रेकॉर्ड आहे बोर्डातलं महाराष्ट्र राज्यातलं. 100 पैकी 100 हे बायोलॉजीला मार्क्स त्या विद्यार्थ्यांनी मिळवलेले आहेत. तर बायोलॉजीची उत्तरं हे लिहिताना हे पॉइंटेड लिहायचे आहेत, आकडे टाकून लिहायचे आहेत. इसे रायटिंग सारखं लिहायचं नाही, निबंध लिहायचा नाही. प्रत्येक पॉइंटला अर्धा मार्क असतो बायोलॉजीमध्ये. आता या ठिकाणी अटेम्प्ट एनी 8 म्हणलेला आहे, 24 मार्क आहेत. म्हणजे इच क्वेश्चन कॅरी 3 मार्क्स. 3 मार्कासाठी फक्त 6 पॉइंट लिहायचे, 6 सेंटेन्स. म्हणजे प्रत्येक सेंटेन्सला किती मार्क्स आला? अर्धा मार्क. प्रत्येक ठिकाणी हाच क्रायटेरिया. 2 मार्काचे प्रश्न असेल 4 सेंटेन्स लिहायचे, म्हणजे 4 वाक्य लिहायची. एका वाक्याला पॉइंटला अर्धा मार्क. ओके. तर 15, 16, 17, 18, 19, 20, 21, 22, 23, 24, 25 आणि 26 12 प्रश्न आहेत या ठिकाणी. त्यातले तुम्हाला 8 लिहायचे, 12 पैकी 8. सेक्शन डी, क्वेश्चन नंबर 27 to 31. अटेम्प्ट एनी 3 म्हटलेला आहे. लॉंग आन्सर 27, 28, 29, 30 आणि 31. 5 क्वेश्चन आहेत, त्यातले फक्त तुम्हाला 3 सोडवायचे. जे तुम्हाला सोपे वाटतात, ज्याचं उत्तर चांगल्या पद्धतीने तुम्ही लिहू शकता असे प्रश्न सिलेक्ट करून 5 पैकी तुम्ही 3 प्रश्नांची उत्तरं लिहायची आहेत. इच क्वेश्चन कॅरी 4 मार्क्स. 4 मार्कांचा हा प्रश्न असतो. 3 प्रश्न लिहायचे आहेत. एकूण तुम्हाला 12 मार्क्स आहेत. त्याचं आन्सर आता किती लिहायचं? लॉंग आन्सरचं 4 मार्कासाठी किती उत्तर अपेक्षित आहे? 8 पॉइंट्स. एका पॉइंटला अर्धा मार्क. किती पॉइंट लिहायचे आहेत? 8 पॉइंट लिहायचे. 4 मार्क. मिनिमम 8 पॉइंट्स, मॅक्झिमम 10 पॉइंट्स. जास्तीत जास्त तुम्ही 10 वाक्य त्याचं उत्तर लिहायचं आहे आणि मिनिमम करेक्ट 8 पॉइंट जरी लिहिले तरी तुम्हाला 4 मार्क्स दिले जातात. तर या पद्धतीनं तुमचा ॲन्युअल एक्झामचा क्वेश्चन पेपर असतो. मला वाटतं हे नेचर तुमच्या लक्षात आलं असेल. आता टोटल तुमचं जे वार्षिक मूल्यमापन जे आहे ते कसं असतंय बघा. आता आपण या ठिकाणी युनिट टेस्टचं क्वेश्चन पेपर नेचर पाहिलेलं आहे, टर्मिनल एक्झामचं क्वेश्चन पेपर नेचर पाहिलेलं आहे आणि ॲन्युअल एक्झामचंही क्वेश्चन पेपर नेचर मी तुम्हाला आता सांगितलेलं आहे. टोटल वर्षभरामध्ये तुम्हाला या पद्धतीने तुमचं इव्हॅल्युएशन केलं जातं. युनिट टेस्ट फर्स्ट 25 मार्क्स,
पहिल्या सत्राच्या मध्यभागी, टर्मिनल एक्झाम 50 मार्क पहिल्या सत्राच्या शेवटी, युनिट टेस्ट सेकंड दुसऱ्या सत्राच्या मध्यभागी 25 मार्क्स, अॅन्युअल एक्झाम दुसऱ्या सत्राच्या शेवटी 70 मार्क, थिअरी एक्झामसाठी 70 मार्क्स असतात आणि प्रॅक्टिकल एक्झाम जी वर्षाच्या शेवटीच आपण घेतो, अॅन्युअल एक्झाम असते 30 मार्क्स. असे वर्षभरामध्ये तुमचे 200 मार्काचं मूल्यमापन इव्हॅल्युएशन केलं जातं. 200 पैकी समजा तुम्हाला 100 गुण मिळाले तर त्याचं कन्व्हर्जन 100ला केलं जातं, म्हणजे 100 पैकी 50 आणि ते 50 मार्क्स जे आहेत ते तुमच्या प्रोग्रेस कार्डवरती गुणपत्रकामध्ये नोंदवले जातात. ओके, धन्यवाद.